नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात मी डॉक्टर समीरण वाळवेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. देशामध्ये नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा खरी ठरलेली असली तरीही मुख्यमंत्रीपदी लवकरच विराजमान होणाऱ्या फडणवीसांच्या समोर आव्हानांचा डोंगर उभा आहे हे तर खरंच आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा रखडलेले सिंचन प्रकल्प असतील, नक्षलवादाचं आव्हान असेल, कुपोषणाचं आव्हान असेल, या सगळ्या आव्हानांबरोबरच महाराष्ट्राची खालावलेली आर्थिक स्थिती, साधारणतः 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीचं कर्ज, लालफितीमधल्या कारभारामुळे जनतेचा सरकारवरचा, यंत्रणेवरचा उडालेला विश्वास आणि वाढता भ्रष्टाचार यासारख्या गंभीर आव्हानांचाही देवेंद्र फडणवीस यांना सामना करावा लागणार आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र कसा होणार, टोल माफियांचा बंदोबस्त कसा करणार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी कशा करणार, थांबवणार कशा, वेगळ्या विदर्भाचं नेमकं काय करणार, विदर्भ मराठवाड्याचा विकास किंवा त्याचा अनुशेष हा कसा साधणार, कसा भरून काढणार, दलित शोषितांवरचे अन्याय कसे रोखणार, रस्त्यांचं जाळं कसं विणणार, प्रशासन गतिमान कसं करणार, मुंबईचा प्रवास सुखकारक कसा करणार, नक्षलवाद दहशतवाद्यांचा बंदोबस्त कसा करणार, अनेक प्रश्न हे जनतेच्या मनामध्ये आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांची सोडवणूक हे सगळे नवीन सरकारमधले मंत्री आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री कसे करणार, याच विषयावर आपल्याला हा सविस्तर खल करायचा आहे. पण सुरुवातीला आपण आपल्या पाहुण्यांची आज ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर आहेत संजीवजी साबळे, सकाळच्या न्यूज नेटवर्कचे संपादक. स्वागत संजीवजी आपल्या या कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर नेने. राज्यापुढच्या आर्थिक आव्हानांची चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहोत. काही काळातच आपल्याबरोबर नागपूरहून मला वाटतं आलेले आहेत विजय जावंदिया, शेतकरी नेते. विजयराव, स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये. काही वेळातच ते आपल्याबरोबर जॉईन होतील, आलेले आहेत. विजयराव, स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरेसुद्धा आपल्याबरोबर या कार्यक्रमात येत आहेत आणि निवृत्त सनदी अधिकारी, निवृत्त IAS अधिकारी EZ खोब्रागडे हे आपल्याबरोबर या चर्चेमध्ये येणार आहेत. प्रशासनापुढची आव्हानं काय असणार आहेत किंवा नवीन प्रशासन यंत्रणा ही कशी तयार केली जाणार आहे नव्या सरकारकडनं, हे आपण खोब्रागडे साहेबांकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा या कार्यक्रमाला सुरुवात करताना ज्यांच्या मतांवर हे सरकार निवडून आलेलं आहे त्या सर्वसामान्य माणसांच्या काय अपेक्षा आहेत नवीन सरकारकडून, हे आपण आधी जाणून घेऊयात आणि मग ही चर्चा पुढे चालू ठेवूयात. म्हणजे दुसरा युवा मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्राला मिळत आहेत. नक्कीच युवकांच्या त्यांच्याकडून भरपूर अशा अपेक्षा आहेत. युवकांना वाटतं की आजपर्यंत जे युवकांसाठी होऊ शकलेलं नाही, युवकांसाठी रोजगार असेल, त्याचप्रमाणे संबंध महाराष्ट्राचा विकास ते घडवून आणतील अशी एक वेगळी अपेक्षा आहे की कुठलाही प्रांतवाद होणार नाही, परंतु त्यांच्याकडून संबंध महाराष्ट्राचा विकास घडून यावा हीच त्यांच्याकडून एक अपेक्षा आहे. काय एक सिनियर सिटीजन म्हणून काय अपेक्षा आहे? माझं नाव नितीन शाह, मी पुण्याचा एक पेट्रोल डिझेल वितरक आहे. गेली 15 वर्षापासून स्पेशली आता जे आमच्या पुणे सिटीमध्ये किंवा कॉर्पोरेशन्समध्ये LBT नावाचा प्रकार आहे प्लस SCC नावाचा प्रकार आहे. तर ह्या याच्यात आम्ही पाठीमागं 15 वर्ष गव्हर्नमेंटला या पाठीमागच्या सरकारला विनंती करत होतो. पण आता ह्या गव्हर्नमेंटने आणि मुख्यतः फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की LBT आणि SCC रद्द करेल. याचा परिणाम असा होईल की कॉमन मॅनला कमीत कमी 5 रुपये पेट्रोल स्वस्त राहील. हा मला असं वाटतं की दैनंदिन प्रश्न जो सर्वसामान्य माणसाचा आहे तो नक्कीच मार्गीला लागेल. तरुणांच्या अपेक्षा थोडक्यात. तरुणांसाठी बेरोजगार जे आहेत तरुण, त्यासाठी योग्य संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स तयार केले पाहिजेत. शिक्षण क्षेत्र असेल त्याच्यामध्ये काहीतरी उल्लेखनीय कामगिरी करून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खेळाडूंना वेगवेगळ्या पद्धतीने वाव देण्याची प्रयत्न केला पाहिजे. ग्रामीण भागातील तरुणांच्या शैक्षणिक समस्या या नवीन मुख्यमंत्र्यांनी सोडवाव्या एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो. अजून काही शेवटची प्रतिक्रिया घेऊयात. इथं काही जेवायला बसलेले नागरिक आहेत त्यांच्याकडनं. नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तरुण चेहरा आहे, काय अपेक्षा आहेत? मी एक पुणेकर आहे आणि आमच्या पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यामध्ये कुठलीही प्रकारची व्यवस्था नाही आहे. PMRD नावाची एक संस्था पुण्याच्या विकासासाठी स्थापन झाली होती, पण गेले 10 वर्ष झाले फक्त स्थानिक राजकारणामुळे PMRD कार्यान्वित न झाल्यामुळे पुण्याच्या आजूबाजूच्या गावांचा विकास थांबलेला आहे. लवकरात लवकर PMRD कार्यान्वित करून पुण्याचा विकास चांगल्या पद्धतीने व्हावा असं मला वाटतं. वाहतुकीची समस्या असेल, ग्रामीण भागातील शैक्षणिक समस्या असेल, या सगळ्या समस्या सोडवत नवीन मुख्यमंत्र्यांनी अशा अपेक्षा या ठिकाणी करण्यात येतात. आपण बघितलं तर वेगवेगळ्या अपेक्षा आहेत जनतेच्या, सर्वसामान्य माणसांच्या, मतदारांच्या. चर्चेला सुरुवात करताना मला मुद्दाम यायचं आहे संजीव साबळेंकडे, सकाळच्या न्यूज नेटवर्कचे संपादक.
संजीवजी, आश्वासनं अनेक दिली गेली असतील वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये, पण आता लोकांना ती बरोबर सरकार आल्यानंतर वेळच्या वेळी आठवतात असं चित्र दिसतं. आत्तापर्यंत आलेल्या सरकारांचा अनुभव असा असतो की बऱ्यापैकी आश्वासनं विसरली जातात, बऱ्यापैकी आश्वासनं पाळली जात नाहीत. पण या सरकारने काही आश्वासनं अशी दिली आहेत की रोजच्या जगण्या मरण्याशी या आश्वासनांचा संबंध असतो, रोजच्या किमतींची संबंध असतो. जसं की इंधनाशी किंवा त्याच्या किमतींची संबंध आहे, जसं की LBT सारख्या कराशी संबंध आहे. आणि सगळ्यांच्या अपेक्षा अशा आहेत की एखादी जादूची कांडी फिरावी, तसं हे सरकार आल्यानंतर ताबडतोब हे सगळे टोलपासूनचे ते LBT पर्यंतचे निर्णय घेतले जावेत. काय वाटतं आपल्याला? देवेंद्र फडणवीस असोत किंवा कोणीही असोत, अगदी नरेंद्र मोदींच्या तोडीचा नेता जरी महाराष्ट्रात मुख्यमंत्री असता तरी नवीन सरकार आल्यानंतर हे शक्य आहे का? जे पोप फ्रान्सिस आहेत ते कालच म्हणाले होते की देव हा देखील जादूगार असू शकत नाही. त्याच्यामुळे ते पृथ्वीची निर्मिती कशी, सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि उत्क्रांती कशी होत गेली, बिग बँग थिअरी वगैरे त्यांनी सांगितलं होतं. तसं मुख्यमंत्री काय किंवा बदललेलं सरकार हेही काही जादूगार नाही आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवायला पाहिजे. आता लोकांच्या अपेक्षा प्रचंड आहेत आणि लोकांना वाटतं की हे सरकार सोडवेल किंवा या सरकारनं सोडवावं. याचं कारण असं की एकतर गेली 15 वर्ष सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्यांच्याकडनं काही अनेक अपेक्षा पूर्ण नाही झाल्या. त्यांच्याबद्दलची नाराजी होती. मग भ्रष्टाचार असो, टोलचा मुद्दा असो, LBTचा असो, अगदी नंतर आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मिळून GSTचं काय करायचं आहे, ह्याचे असे अनेक मुद्दे आहेत की ज्याबद्दल आश्वासनं देऊन ठेवलेली आहेत. केंद्र सरकारने काळ्या पैशाबद्दल दिलेली आहेत, इथे झोपडपट्ट्यातल्या लोकांना घरं देण्याची आश्वासनं दिलेली आहेत. ही सगळी आश्वासनं कशी पूर्ण करायची हे मोठं आव्हान फडणवीस यांच्या सरकारपुढे असणार आहे. आत्ता सुरुवातीलाच आपण त्या विशेष वृत्तांतामध्ये पाहिलं की साधारणपणे 3.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज राज्य सरकारवर आहे. आणि असं असताना तुम्ही जर LBT रद्द केली तर त्यातनं मिळणारा महसूल तो बंद होणार. तुम्ही काय करणार आहात? अगोदर व्यापाऱ्यांनी जकात नको म्हटलं, जकातीमुळे त्रास होतो म्हणून जकात रद्द केली. LBT आणल्यानंतर त्याला LBT नको. जर कोणताच जर कर भरायचा नसेल तर राज्य सरकारकडे विकास कामांसाठी किंवा अगदी दैनंदिन इतर बाकी कामांसाठी पैसा कुठनं येणार, हा मुद्दा आहे. तोच प्रश्न टोलचा आहे की तुम्हाला रस्त्यांचा प्रवास सुखकर हवा असं सगळे पुणेकरांपासून कोल्हापूरकरांपर्यंत आणि मुंबईकरांपासून सगळेजण म्हणतात. रस्त्यासाठी प्रचंड पैशाची गुंतवणूक करावी लागते, तेवढा पैसा राज्य सरकारकडे नाही आहे. आणि त्याचमुळे कर्ज काढून किंवा इतर खाजगी कंपन्यांमार्फत आपण ही सगळी कामं करतो. ही कामं करून घेतल्यानंतर त्याची वसुली त्या कंपन्या करणार आणि मग त्याच्यासाठी टोल तुम्हाला द्यावा लागणार. तर ह्याबद्दल अगोदरही या सरकारने सांगितलं, भारतीय जनता पक्षाने सांगितलं होतं आम्ही टोल रद्द करू, LBT रद्द करू. तर ही आश्वासनं कशी पूर्ण करणार, बरोबर हे मोठं आव्हान आहे. बरोबर. आणखीन एकच सांगतो की ही जी सगळी आव्हानं आहेत ही राज्यापुढील आहेत. सर्वात पहिलं आव्हान आहे ते शिवसेनेला बरोबर घेणार का आणि घेताना काय करणार, हे एक मोठं आव्हान आहे. मित्रपक्ष जे 4 आहेत त्यांनी आत्तापासूनच आम्हाला इतकी मंत्रिपदं पाहिजेत, इतकी राज्यमंत्रीपदं पाहिजेत, इतकी महामंडळं पाहिजेत, अशा मागण्या सुरू केलेल्या आहेत. ती मोठी आव्हानं अगोदर त्यांना ती कशी पूर्ण करतायत, त्याच्यानंतर या राज्याचा कारभार किंवा गाडा सुरू होईल तेव्हा इतर प्रश्नांकडे बघायला वेळ मिळेल असं मला वाटतं. बरोबर आहे. राजकीय आव्हानं फार मोठी आहेत आणि 15 दिवसामध्ये बहुमत सिद्ध करायचं आहे. कोणाचा पाठिंबा घ्यायचा आहे, शिवसेनेची भूमिका नक्की काय आहे. भाजपकडून सांगितलं जातं की शिवसेनेकडनं काही ठोस असा पर्याय किंवा ठोस असं काही सांगणं आलेलं नाही आहे. शिवसेनेचं म्हणणं आहे की त्यांनी ऑलरेडी पाठिंबा कन्व्हे केलेला आहे, आता मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणं अत्यावश्यक आहे. या राजकीय मुद्द्याकडे आपण थोडंसं काही क्षणांनंतर येऊयात. मला चंद्रशेखर नेनेंकडे यायचा आहे, जो मुद्दा आता संजीव साबळेंनी उपस्थित केला. 3.25 लाख कोटीच्या वर जवळजवळ 3.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. आपल्याला आठवत असेल ज्यावेळेला 99-2000 सालामध्ये युती सरकारनी सूत्र खाली ठेवली आणि नंतर आघाडी सरकारने ती घेतली, तेव्हाही 95,000 कोटी रुपयाचं कर्ज हे महाराष्ट्राच्या डोक्यावर होतं. आता त्या 2 लाख कोटी रुपयांचा त्याच्यामध्ये भर पडलेली आहे एक्सचेकरवर, म्हणजे आपल्या तिजोरीवर. बरोबर. मला सांगा, ही अवस्था अत्यंत गंभीर आहे आणि आपण तर जास्त सबसिडी, जास्त सोयी, कर नकोत, टोल नकोत, अशा गोष्टी करतो आहोत. हे सगळं कुठल्याही सरकारला परवडण्यासारखं किंवा दिलेलं आश्वासन पाळण्यासारखं आहे असं आपल्याला वाटतं का?
नाही, अजिबात वाटत नाही. असं बघा की राज्य हे आश्वासनावर चालत नाही, घोषणांवरही चालत नाही. राज्य हे महसुलावर चालतं. महसूल घेणं आणि त्याचा योग्य विनियोग करणं, वाया जाऊ न देणं, हे करण्याकरता लागतो गव्हर्नन्स. आणि हे करण्याकरता एक समर्थ आणि डेडिकेटेड आणि कमिटेड अशी ब्युरोक्रेसी लागते, म्हणजे प्रशासन व्यवस्था. कारण मंत्री राज्य चालवत नाहीत, मंत्री फक्त निर्देश देतात, मंत्री पॉलिसी ठरवतात. पण राज्य चालवण्याचं काम हे ब्युरोक्रेसीचं असतं. ब्युरोक्रेसी आत्तापर्यंत गेले 15 वर्ष काय, मग त्याच्याही थोडं आधी पण आपण पाहिलं तर ब्युरोक्रेसी कमिटेड आहे किंवा राज्य सक्षमपणे चालवते असं नीट दिसलं नाही. त्याचं एक कारण कदाचित असं असेल की त्यांना खात्री नव्हती की आपण काही कठोर निर्णय घेतले तर आपले जे पॉलिटिकल बॉसेस आहेत, राजकीय आपले जे वरती बसलेले लोक आहेत, ते आपल्याला सपोर्ट करतील की नाही ही त्यांना कायम भीती असायची. आणि त्यामुळे ब्युरोक्रेसी निर्णय घेत नसे. एक अगदी गमतीची गोष्ट, गंमत नाही आहे खरं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे की परवाच आपण बातमी वाचली असली की रायगडावरती 10 दिवस वीजच नव्हती. आता इतका साधा निर्णय होता की वीज बिल भरायचं, पण ब्युरोक्रेसीने तो निर्णय घेतला नाही आणि कुठल्या तरी दुसऱ्या ब्युरोक्रेटनी सांगितलं वीज नाही भरली, कापून टाका वीज. आपल्या महाराष्ट्राचं मानचिन्ह आणि ज्या महाराजांच्या नावाने आपण इतके सगळेजण मतं मागतो, तिथेसुद्धा अंधार झाला तरी निर्णय जे ब्युरोक्रेसी घेत नाही, त्या ब्युरोक्रेसीला शिस्त लावणं आणि त्यांच्या पाठीवरती थाप मारणं हे अतिशय आवश्यक आहे. पण आत्ता ॲट द सेम टाईम आपण जर महसूल वाढवला नाही, नुसते खैरात करत सुटलो तर हे 2 लाख कोटी 3 लाख कोटीचं कर्ज 5 लाख कोटी व्हायला वेळ लागणार नाही. आणि शेवटी पैसे आणणार कुठनं? सेंटर आणेल तर सेंटरकडेही काही फार असे पैशाची गंगा वाहते असं नाही. आपल्याला महाराष्ट्राची पुनर्बांधणी करायची आहे आणि पुनर्बांधणी करता महाराष्ट्र शेवटी महसूल येतो कुठनं? महसूल उद्योगातनं येतो. उद्योग इथे कशाला येतील? आजची परिस्थिती पाहिली तर उद्योग इथून बाहेर चाललेत. आपण म्हणतो गुजरातला एक कारखाना गेला, तामिळनाडूला अनेक वाहन व्यवस्थेचे कारखाने गेले. हे येतात आणि जातात. हे काय होतं आहे? त्याचं कारण त्या उद्योग व्यवस्थेला अशी खात्री वाटत नाही आहे की महाराष्ट्रात एक स्टेबल गव्हर्नमेंट, एक उद्योग म्हणजे त्याला इंडस्ट्री फ्रेंडली गव्हर्नमेंट म्हणतात, उद्योगाकडे नीट लक्ष पुरवेल असं सरकार येईल, ही खात्री जर वाटत नसली तर उद्योग व्यवस्था होणार नाही.